नमस्कार. आज आपण करणार आहे कच्च्या कैरीपासून मुराब्बा. या पद्धतीने जर केला तर 1 वर्षभर टिकत आहे आणि अजिबात खराब होत नाही आहे. सविस्तर रेसिपी सांगणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. रेसिपीला सुरुवात करू. 1 किलो कच्ची कैरी घेतलेली. अशी कडक बघून कैरी घ्यायची, मऊ पडलेली घ्यायची नाही. 2 ते 3 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायची. पाण्यामध्ये भिजले म्हणजे त्यामधली जी गरमाट असते ती बाहेर निघून जाते आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून आणि पुसून घेतलं की त्यावरचे पूर्ण साल काढून घेणार आहे. पाहू शकता सगळ्या पूर्ण कैरी साल काढून झालेलं आहे. याला आता कापून घेणार आहे. हे दोन्ही साईडनं असं कापून घ्यायचं पहिले चाकून. जसं पाहिजे तसे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता. आणि पूर्ण कैरी कट करून घ्यायची आणि जे कोई राहिले ते टाकून द्यायचं. हे आता कट करून झालेलं आहे. आणि जे मोठे मोठे तुकडे आहेत ते जे तुकडे करून घेणार. जसे आपले लहान मोठे पाहिजे तसे आपण करू शकता आपल्या आवडीप्रमाणे. असं नाही की मोठेच पाहिजे, बारीक पाहिजे, जसं पाहिजे तसं आपण करून घ्यायचे. हे सगळे कैरी आता कापून झालेली. इकडं 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालं की त्यामध्ये जेवढी आपण सगळी कैरी कापून घेतली ती टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. लो ते मिडियम गॅस करायचं. लो ते मिडियम गॅसवरती 5 मिनटं सगळं झाकून ठेवायचं. 5 मिनिट नंतर पाहू शकता कैरी चांगला कलर चेंज झालेला आहे आणि कैरी पण शिजलेली, पण पूर्णपणे शिजवायची नाही. हलकी मऊ शिजली की लगेच गॅस बंद करायचा आणि चाळणीवरती काढून घेणार आहे. पूर्ण त्यामधलं पाणी काढून घ्यायचं. पूर्ण पाणी काढून झालं की एका मोठ्यामध्ये भांड्यामध्ये कैरी टाकून घ्यायची. 1 किलो कैरी तर 800 ग्राम त्यामध्ये साखर टाकायची. साखर थोडीशी जास्त वापरायची. साखर टाकली त्याला मिक्स काही करायचं नाही, फक्त झाकून ठेवायचं 1 तासासाठी. 1 तासानंतर साखर चांगली विरघळली. ह्या पद्धतीनं केलं तर पटकन असं मुराबा तयार होतं. नाही तर डायरेक्ट जर कढईमध्ये साखर टाकून जर करायचं म्हणलं तर भरपूर असं टाईम जाते. आता कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं. लो ते मिडियम गॅस करायचा आणि त्यामुळे 3 ते 2 दालचिनीचे तुकडे टाकून घ्यायचे. दालचिनीचे तुकडे टाकले म्हणजे खूप छान असं स्वाद येते. दालचिनी टाकले मिक्स करून घ्यायचं. 7 ते 8 मिनटं लागत येतं लो ते मिडियम गॅसवरती तयार होण्यासाठी मुराबा. हे चांगलं मिक्स करत राहायचं. आता चांगली उकळी आली त्याला आणि पाक पण असं घट्ट व्हायला लागलेला आहे. पाक चांगला घट्ट होईपर्यंत त्याला शिजून घेणार आहे. 7 ते 8 मिनटाचं चांगलं पाक तयार झालं आहे आणि एकदम घट्ट असं झालं आहे. प्लेटमध्ये थोडासा टाकून घेऊन थंड करायचा आणि चेक करून घेणार आहे. तसं एक तारी पाक आला की मुराबा तयार आहे म्हणायचं. गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचं. थंड झालं मग किती छान असं मुराबा तयार झालं आहे आणि ते झटकीपट तयार होतं आहे चपातीसोबत किंवा असं हे खाल्लं तरी चवीला खूप छान असं होतं आहे. आणि ह्या पद्धतीने जर एकदा केला तर 1 वर्षभर टिकत आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.